म्हणून बली देणं शास्त्रामध्ये वेदामध्ये लिहिले नाहीये. अशाप्रमाणे नारदाला सांगितल्यानंतर मग तेव्हा त्यांनी बली देणं राजा प्राचीन पद्धतीनं बंद केलेलं आहे. पुढे प्राचीन पद्धतीला नारदाने आणि एक आख्यान सांगते तो पुरुंजन आख्यान सांगते. पुरुंजन मैत्री विजयला म्हणतात दोघे मित्र होते. एकाचे नाव होतं अभिज्ञान, एकाचे नाव होतं पुरुंजन. दोघेही फिरत चालले यात्रेला. रस्त्यामध्ये गेलं तर पुरुंजन म्हटला की गाव आलं, थोडं थांबा तुम्ही आत्ता येतं म्हटलं. आणि येऊन ते अज्ञानला जे बसविला. आपण तिथून बाहेर निघाला, एकटाच निघाला बाहेर. आणि एक गावाला त्याला 9 दरवाजे होते म्हणून त्या गावाला 9 दरवाजे होते. आणि 9 दरवाज्यामध्ये प्रवेश केला. त्या घरामध्ये एक सुंदर मुलगी होती म्हणे. मग तिने विचारली तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? तिने सांगितले मी हे घरची मालकीण आहे. म्हणजे विचारला त्या बाईला तू कोण आहेस? ती बाई सांगितले मी ह्या घरची मालकीण आहे. लक्ष्मीकडे तर माझे 10 सैनिक माझ्या जवळ आहेत. 5 पुण्याचे 7 माझ्या जवळ राहतो. माझे लग्न झाले नाही आहे. आई बाप्पाचं माझं पत्ता नाही म्हटली. पुरुंजन म्हणाला आई बाप्पा पत्ता नाही, मला कोण आहे नाही काय नाही माझं मला माहिती नाही असं ते बाई म्हणाली. मग पुरुंजन म्हणते माझं लग्न झालं नाही आहे. दोघांचे गंधर्वविवाह झालं. पुढे दोघेही प्रेमाने होऊ लागले. क्वचित गायन्ति गायत्या वदन्त्या वदन्ति क्वचित् क्वचित् संध्या हसते जल्पन्या म्हणून जल्पती. दोघे हसत खेळत दोघांची प्रेमामध्ये दुःखाला केलं वाटत द्यावं, सुखाला केलं वाटत सुख पाहावं, जसं अगदी आनंदामध्ये दोघांची तर त्या घरामध्ये राहू लागले. एके दिवशी बघा जरा नावांची पुरुष कन्याई म्हणाले कोणत्याही पुरुषाकडे जाऊन लग्नाची गोष्टी करते पण कोणी माझे स्वीकार करत नाही. पुरुष म्हणजे गावाचा माताच पडायला लागते. दोघांना आता किती दिवस लागते बघा. राहून माताच पडायला त्याला त्यानुसार पूर्व कन्या म्हणून. आणि मला तिला म्हणती मी आता झाले माता मला गोष्ट करत नाही. एक दिवशी मी चिंडलेक नावाच्या गंधर्वाजवळ गेले. आता जवळ गेले. त्याला म्हणाले मी कोणी मला सुद्धा स्वीकार करू लागला नाही. मी कसे करू? चिंडलेक म्हणाला चिंता करू नकोस. माझे जवळ 360 काळी गंधर्व आहेत, 360 गोरी गंधर्व आहेत. सगळं सेना तुला देतो. तर जे पसंत आहे त्याला बरोबर लग्न कर. कोणीही पळून चाललेले असतील तर आम्ही धरून देऊ असं जे काही चिंडलेक म्हणाला. म्हणून ते बाईने काय केली एक माझा भाऊ आहे प्रज्वल तुझ्या जवळ आणि ठेव. मी तुला माझे आणि बघी समजतो. चिंडलेक असं म्हणून त्या बाईला तिथून पाठवून दिला. प्राचवान अयन राहता चली भगिनी बाबा हे जरा देवी प्रसन्न होऊन आपले सारी सेना घेऊन पुढे चालली. पुरुंजनची घर दिसले. मध्ये प्रवेश केली. 10-11 सैन्य युद्ध केले. शेवटला 5 पुण्याचे सर्वही बाहेर आले. आणि पुढे सुद्धा पुरुंजन काही दिवसानंतर मेला. मेल्यामुळे आता बघा चिंतन लागलं ते बायकोचं. चिंतन लागलं म्हणून त्याने पुन्हा जमीन पिढी लागली वासनेच्या संगे झाडाची हरी मागेली वासना राहिला पुन्हा त्याने जन्म भेटला. बाई झाला बाई झाला. पुढे कन्या होऊन मलेश म्हणजे राजाबरोबर लग्न झाल्याची लेखही झाले. ते स्वप्न झाले तर हे सगळे कथा होऊन लेकरेही झाले. पुढे राजा मेला. तिने काही झाला ते नवरा मेला. पुढे सती होऊ लागली. मध्ये अभिज्ञात मित्र येऊन पाहिले. सती जायचे बघून अभिज्ञात मित्र होता त्याने आला. त्याने पाहिला. सती जाऊ नको मी तुझा मित्र अभिज्ञात आहे. दोन्ही मित्र मिळाले. दोन्ही मित्र पुन्हा अभिज्ञात पुरुंजन दोघेही आवडीने प्रेमाने मिळाले. त्याचा अर्थ काय सांगितले? जीव म्हणजे पुरुंजन, अभिज्ञात म्हणजे आत्मा. आत्म्याला विसरून फिरत चालला. पुढे मनुष्य देहांत आला. आत्म्याला घेऊन मनुष्य देहांत आला. त्याला 9 द्वार आहेत. 10वं द्वार आहे वर्ग पण हे कोणाला कळत नाहीये. योगी लोकांनाच माहीत असते. ते 9 द्वार आहेत. इस बंगले को 10 दरवाजे म्हणते कबीरदासाने. इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन का खंबा आवत जावत कोई न देखे बहुत बड़ा अशंगा बगला को कन्हैया रे अंदर नारायण सोया.
एक बंगला असल्यामुळे येतो आणि मध्ये नारायण नावाचा मस्त भगवंत झोपलेला आहे. 9 द्वार दिसले, 9 एक 10 द्वारमध्ये टाळू आहे. योगी लोकांना म्हणते पुढते म्हणे, बाकी लोकांना पुढत नाही. आणि 10 इंद्रिय आहेत तर 10 सैनिक आहे, 10 सैनिक 10 इंद्रिय, पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय कसा फक्त माहिती आहे तर सांगावं लागत नाही. पंचप्राण थोड्याचं जे काही हे सरळ प्राण अपान व्यान उदान समान ते 5 प्राण आहेत आमच्या देहामध्ये. म्हणजे ते जागे राहायचं. पंचप्राण पंचठिकाणी राहायची जागे आहेत. आणि पुरंजन बुद्धी आहे, स्त्रीचा दास झाला, बुद्धी कुठे जाऊ देईना, कथा ऐका जाऊ देईना. बुद्धी म्हणते उगं बसा, घरी बसला पुढे 307 उगं काही पुराणे केले, कीर्तने केले, काही ऐकले, उगं घरी बसला पुढे काय झालं. 360 काळे 360 गोळे म्हणजे काय, रात आणि दिवस, रात आणि दिवस. आणि हे चालते जाऊ लागलेले होते, चालू लागले, फिरू लागले. इतके जरा म्हणजे माणसात आले, घर सोडावं लागलं. मग तरी मात्र घर सोडावे लागले. चंडवेग म्हणजे संवत्सर, वर्ष. आता बघा 360 रात्र आणि दिवस, आणि चंडवेग म्हणजे संवत्सर म्हणजे वर्ष. असं वर्ष जाऊ लागले. जात गेले एके दिवशी शरीर घर सोडावं लागलं. जात असताना एका दिवशी शरीर घर जे आहे ते सोडावं लागलं. आमचे घर खरे देवाचे आहे, त्यामुळे देवाचं जात नाही, लोक येईल आणि फिरत राहावं लागते. विकास एवढी बघा तुम्हाला कर्मा सर्व काही माणसावर येत नाही, सगळ्याला माहिती आहे. हे पुस्तक बघा, धनश्च भूमे पशुश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारी जनस्मशानी शर्जितायां कर्ममार्गे कर्मां गच्छन्ति जीव एकः. सांगतो मी विषयामध्ये धनश्च भूमे संपत्ती राहते घरामध्ये, तिजोरीमध्ये. पशुश्च गोष्टी हे जनावर राहतात मोठ्यामध्ये. भार्या ग्रहद्वारी बायको होती त्या दरवाजापर्यंत. जनस्मशाने लोक येतात स्मशानापर्यंत. आणि ध्येय येते इथं गेल्यापर्यंत. कर्मान गच्छन्ति जीव एका. पण एक सत्य आहे की जर कर्म माणसाचे बरोबर येतोय, भाष्यकाराचं म्हणण्याला माझं म्हणणं नाही. कर्मान गच्छन्ति जीव एका. आता पंचम स्कंद सुरुवात होते. 12 स्कंदाचं हे ग्रंथ आहे. तर 5 स्कंद आहे. समजा आज 5वा दिवस आहे, 5वा स्कंद आहे. आता पुढे थोडं सांगायचं आहे, कारण 2 दिवस फार कमी आहे. ऋषभदेवाची कथा आहे. ऋषभदेव म्हणून महाराजांची दुसरी मुलीची कथा प्रारंभ करून शुभदेव म्हणाले पाहिजे की प्रियमंत राजा प्रताप होता. ते दोघं देखील आठवडवा मागलं. उत्तमपाद आणि प्रियमंत दोघं भाऊ होते. उत्तम राजाला सुनीती सुनीची बायका होते, ध्रुव आणि उत्तम मुलगा होता. ते कथा मागे होऊन गेलेले आहे. आता हे प्रियमंत दुसरे मुलगा आहे म्हणून राजाचे, म्हणून महाराजांचा दुसरा मुलगा आहे. दुसरा मुलगा आहे त्याने काय केलं, प्रतापी होता राजा, प्रतापी होतेच मागायला फार. एका दिवशी बसून विचार केला, रात्र का होतोय, रात्र का होतोय. रात्र 24 तास उगं वाया घालतात की लोक, कामधंदा नाही काही, उगं वाया घालतात. 24 तास काम केलं की काम जास्त होतंय. असं याला विचार केला प्रेमवंत राजाने. विचार करून काय केला म्हणे, आणि रथेन ज्योतिर्मय रजनीमपि दिनं करिष्यामि. असं रथ निर्माण केला प्रकाश की राजसुद्धा ते प्रकाश पडावा. स्वतःवर बसून फुट लागला. असं प्रकाश पडलो सूर्यावळी सुद्धा रात्री होऊ लागलं नाहीये. रात सुद्धा दिवसावळी होऊ लागलं. लोकांना तर रात्री दिवसही रात्री दिवसच, दिवसही दिवसच थकून चालले. ब्रह्मदेवाला वाटतं हे बरोबर नाहीये. पुन्हा ब्रह्मदेव आले आणि ते म्हणते की बरोबर नाहीये. जे आहे ते बरोबर आहे. जे मी केलो ते नियमाने केलं. दिवसही पाहिजे आणि रात्रही पाहिजे. दोन्ही सध्याच बरं असते. अशाप्रमाणे समजावून सांगितले. ब्रह्मदेवानं सांगितलं त्यालाही खरं वाटतं. मग दुराग्रह सोडून दिला आणि दुराग्रह सोडून देऊन आणि सगळं प्रसंगाला क्रोधही पाहिजे, कामही पाहिजे, लोभही पाहिजे. पण ते रात्री सर्वत्र बनलेला अति राहणं अत्यंत बरोबर नाही. गरज कामामध्ये ते उपयोग करू दे. काम असू दे, क्रोध असू दे, लोभ असू दे, मोह असू दे, काही असू दे. संतांचं म्हणणं आहे धर्मानुकूल उपयोग केले असता बरे आहे कोणताही. अशाप्रमाणे समजावून सांगितले आणि सांगून ब्रह्मदेवानी
आणि त्याची समजावून दिली त्याला. त्याला काय वाट सोडून दिलं त्यानं. प्रियवता समजावले, खरे वाटले त्याला सोडून दिले. प्रियवर पृथ्वीचे 7 द्वीप निर्माण केले. तेव्हा 7 द्वीप शाळामध्ये शिकले आहे निर्माण केलेले आहेत. मागेच 7 द्वीप निर्माण केले. 7 समुद्राचा निर्माण केला. समुद्र 7 आहेत. त्याची पूर्ण माहिती पूर्ण मोठ्या भागवतामध्ये आहे. 7 द्वीप कोणते कोणते, समुद्र 7 कोणते कोणते, समुद्राचे धर्माचे नाव काय काय आहे. तुझा समुद्र, ही समुद्र, मधेला समुद्र आणि आमचा एक समुद्र, असे एकूण 7 समुद्र आहेत. आपले 7 मुलांना 7 ठिकाणी द्वीपांचे राज्य देऊन प्रयत्न झाले. म्हणजे 7 मुलं होते त्याला. 7 मुलांना पिढीवर राज्य देऊन 7 खंडाचे राज्य देऊन 7 द्वीपाचे राज्य देऊन व्यस्त होऊन गेले. म्हणजे सोडून देऊन आणि ते वनामध्ये निघून गेले. जम्बूद्वीपाचा अधिपती आग्नेय झाला. जम्बूद्वीप आता आमचं तेच आहे, जम्बूद्वीपच आहे. तुमच्यामध्ये जे काही जम्बूद्वीप आहे, तुम्हाला कलियुगी असं नाव येते, यांचं जम्बूद्वीपच झालं. जम्बूद्वीपाचा अधिपती त्याचे मुलगा अग्निर, 7 मुलापैकी एक अग्निर नावाचा मुलाला दिले. त्यानं काय केलं, त्याला 9 मुले झाले. पुढे मागे काय काय नव्हतं, काही नव्हतं. 9, 10, 11, 12, 15, 16 तसा 100 मुलं होते. म्हणतात 100 मुलं. त्याला 9 मुले झाले. मग त्याने काय केलं, 9 खंड केला. पुण्याला 7 द्वीपाला 9 खंड केला. ते मागेच केले तर सगळं हे. आता कुठेही नावं घेतात ते गोष्ट वेगळं आहे. नवखंड केले. नवखंड देवाला आणि नवखंड राज्य त्याने देऊन टाकला. त्याने उर्वचित नावाची अप्सरा लग्न केले. जम्बूद्वीपाचा नवखंड करून पहिले खंड अजनाभ खंडाचं नावाचा नवखंड म्हणून त्याचे अधिपती नाभी नावाला दिले. त्याने मनुदेवी बरोबर विवाह केला. मुले नाही झाले म्हणून त्यावेळेस लग्न केले. आता देव प्रसन्न झाले. विचारले काय पाहिजे, तुमच्यासारखे मुलगा पाहिजे, तुमच्यासारखे मुलगा पाहिजे म्हणून म्हटला देवाला. म्हणून तेव्हा भगवान म्हणाले, ब्राह्मणाचे वचन कुठे घेता घेता की मीच अवतार करून घेतो म्हणून भगवंताने सांगितले त्याला. आणि पुढे काय झालं, त्याला मुलगा झाला. त्याचे नाव ऋषभदेव नाव ठेवले. आणि ऋषभदेव त्यांचे तेज पाहून केंद्र घालवला. आणि मत्स्य भावाने पाऊस बंद केला नाही, पण ऋषभदेव आपल्या सामर्थ्यानं पाऊस पडून टाकले, पाऊस पडून घेतले. आणि इंद्रचंद्राच्या गर्भात केले. त्याला प्राचीन झाला हे मास्टरांनी समजून आपली मुलगी जयंती आनंदीला लग्न करून दिले. ऋषभाचं लग्न झाले बरं पहिले, तर मागून त्यानं संन्यास घेतला. हे गोष्ट घडला आहे. ऋषभदेवाचं लग्न झालेलं आहे, त्यानं मिळेलं आहे. त्याला पुढे 100 मुलं झाले. 100 मुले झाले त्या ऋषभदेवाला. आणि त्याचे मोठ्या मुलाचं नाव होते भरत. त्याचं नावानं भारत झालं. म्हणजे पुढे जुन्या सांगितलं मागवलं. भरत त्याचे मोठा मुलगा होता. त्याच्या भरताचे नावानं भारत हे नाव पडलेलं आहे. अजनाभ खंडाचे नाव भारत असे पडले. ऋषभदेव सर्व मुलांना जवळ घेऊन सर्वांना ज्ञान सांगितले. मागे असं होतं, मुलांना जवळ घ्यायचं, रात्रीचे बऱ्याच तास 2 तास सर्वांना उपदेश करायचे. असं जे काही त्यांनी घातलं ते मुलांना. अशा ते मुलांना सांगितले एक विषयापर्यंत आहे माणूस आहे. विषयापर्यंतच राहता ते माणूस म्हणून गेला साध्य नाही आहे. आपण ब्रह्मानंद प्राप्त करून मोक्षमार्ग प्रशस्त करावे. नरक जायचे असेल तर संगती दुर्जनाचे करावी. संगती सत्याचे करावं म्हणजे बरंच आहे. संतांनी सांगितले तर दैवी गुण येतात, सत्संग संगतीने असुरी गुण येतात. असा अनेक ज्ञानाचा उपदेश ऋषभदेवानं आपल्या मुलांना केला आहे. आणि परमात्मा जे विघ्न करतात, नको म्हणतात, ते वैदिक समजावं. आणि असे सांगून ज्ञान सांगून ऋषभदेव वर्णहू जे काही रूपामध्ये येईल केव्हाही सगळ्या कामाला रोखणे म्हणून समजा. आता म्हणजे त्यांना पुन्हा एकदा परवानगी द्यावं. स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, कोणी असू दे, म्हणजे देवाधर्म करण्याकरता कोणी रोखायचं नाही. सगळ्या कामाला सहकार करावं. जे करत नाही तो वैरी आहे समजा. आणि कामणे सत्य कर्म व्हावे
कमावूच झाले केले, वेड्यावरून करू लागले, परत भरपूर करून, आणि लोक त्याला पाहून दूर झाले होते. थोडं दूर झाले की किती बरं झालं नव्हतं. आणि त्याच्या शरीराचा सुगंध एक कोश येते होतं, शरीराचं त्यांचं एक कोश येते. आणि सिद्धी मागे लागले, पण ते सिद्धीच्या मागे लागलेले नाही. त्यांना दूर केले, ते नग्न अवस्थेत राहावं लागले, कपडे टाकून नग्न अवस्थेत राहावं लागले. मग ते पाहून जवळ कोणीच येऊ लागले नाही. परत ते हे सुद्धा एक बरं झालं, उपाधीपासून दूर झालं. म्हणते खरं साधू होते ऋषभदेवानी. पुढे त्यांच्यापासून झालं जैन धर्म. ऋषभदेवापासून झालं जैन धर्म. म्हणजे धर्माचे खरे गुरु म्हणजे सुरुवातीचे ऋषभदेव नावांचीच अशी आहे. जैन धर्मामध्ये कपडे घालत नाही, तसंच राहतात. आम्ही यातीला एकदा रुपाला होतो, त्यांचं काहीतरी कार्यक्रम होतं, त्यांचं काहीतरी कार्यक्रम होतं समजा. आणि सर्व ते सर्व लोकांनी काही निवडणूक काढून निघालते. अशाप्रमाणे त्यांची धर्माचं एक प्रसिद्ध प्रथा जाऊ द्या. ते वर्षापासून ते असं आलेलं आहे, जैन आलेलं आहे. पुढे राजा भरताची कथा, भरत राजा होता, की ऋषभदेवाचा पहिला मुलगा होता भरत. त्याची थोडी कथा सांगतो, थोडक्यामध्ये त्यांची कथा ऐका म्हटलं इथं. पुढे राजा भरताची ऋषभदेवांचा मोठा मुलगा होता. काही दिवस राज्य केले. नंतर आपले 5 मुलांपैकी एक मुलगा सुमती नावाचा मुलगा होता, तर राज्य दिले. आणि भरत का तिथून आपलं गाव सोडून, देश सोडून तिथून निघाला. तर नेपाळ आला. नेपाळा तर नदी आहे गंडकी. नेपाळ गेलेली आहात पंढरी नदी गंडकीच्या काठावर एक आश्रम केला, तिथंच राहू लागला. देवाचं नामस्मरण केलं तर त्यांना भरत राजा. नाही काय झाले का हिंदुस्थानाला गेला होता. एक खारीण होती, करत होती मुसुंजा, त्याची पाणी केला. ते सिंहाचा आवाज ऐकू आला जोऱ्यामध्ये. ते शरीर घाबरलं बरं, आणि घाबरून कसं झालं सगळं म्हणून गेलं. घाबरून म्हणून गेल्यावर ते बिंदू बाहेर पडलं. महिना दयावंत होता राजा भरताना, त्याला उचलला, नदीमध्ये धुतला. आता हे गेल्या तपश्चर्या करण्याकरिता, पण लागलं कटकटत्या पिल्लूचा शावक म्हणतात त्याला. शावकाचा धुतला, नदीमध्ये पुसून काढला, त्याला घरी आसनामध्ये आणला, गावात गेला. आणि ती दूध आणून त्याला पाजून थोडं त्या शावकाला म्हटलं केला. बरं मोठं झालं तो राणीचा शावक. पुढे काय राजा भरताचं आयुष्य संपलं. असं आयुष्य संपलं. मला वाटलं आता बाई इतके दिवसाला दूध आणतो, पाजविलो, पालपोषणी केलो, आता मी म्हणतो त्याला पुन्हा बागा खात्यातच. ते नुसतं अरण्य आहे, जंगल आहे, आणि ते बागा आहे. त्याची गंडकीच्या ठिकाणी नुसतं अरण्य आहे, दुसरं काही नाही. आणि हे शाळेला नाही, शाळेला विष्णूची प्रतिमा त्या होती गंडकीमध्ये ती शाळेला. आणि असं ती आता स्प्राउट खालीकडे पाहत पाहत मेला. जन्म घेतलेला येवा सांगितला सांगितलं. पुन्हा जन्म हरण झाला आहे. हरण झाला पुढे काही दिवस गेले. आयुष्य ते पुढे उदयगिरीमध्ये काय राहिलं, पुन्हा संपलं आयुष्य. आणि ती हरिण त्या ठिकाणी मेला म्हणून समजत. हरिभाऊनी त्या ठिकाणी गेलेला आहे. पुढे काय झालं, पुन्हा आता पुढे 2 जन्म गेल्यानंतर त्यांनी पुढे भरत राजानं आणि अंगिरा गोत्र, गोत्राचं नाव अंगिरा आहे. कमी जास्त तुमचे आमचे गोत्र एकच आहे. तुझ्या महाराजाला केव्हा तरी गोत्र जे आहे ते तुमचे आमचे गोत्र एकच आहे. भारत वशिष्ठ, अंगिरा, कश्यप, तुमचे हेच गोत्र आहेत, आमचे तेच गोत्र आहे. क्षत्रियांचे ब्राह्मणाचे गोत्र एकच आहे. तुझ्याकडे तुमचे किती 96 पोळं आहेत, तुमचे 96 गोत्र आहेत. माझ्याकडे लिस्टात येऊन पहा. माझ्याकडे 96 कुळ कोणते कोणते आहेत, कुणाचे गोत्र काय आहे, त्याचं आडनाव बोललं पाहिजे. आडनाव नाही तर जमणार नाही. तर मानकाळी म्हणते, खंडे म्हणते, असं जमणार नाही. जरी पाटील म्हणते, हे कधी म्हणत नाही. त्याचं जे आडनाव आहे कोण माहिती असलं की, आणि गोत्र तुमचं देवा काढते काही सर्व काही माझ्याकडे आहे तर लिहिलेलं आहे, पंचामध्ये लिहिलेलं आहे. तुमचे गोत्र आहे बरं, तर ते माहिती नाही ना, हा गोष्ट वेगळा आहे. पण अंगिरा गोत्र जन्मला आहे ना, पुढे हरिण झालेला. राजा भरत नंतर हरिण झाला, आता अंगिरा गोत्रामध्ये आला आहे जन्म. त्याने जन्म झाला. ते 9 भाऊ होते, पण त्याने 9 भाऊ होते. सर्वांनी विद्या अभ्यास केले.
वेदपाठ विद्याभ्यास झाले, पण ह्यानं जे घटनाचं रूप घेतला होता त्यानं विद्याभ्यास काही केला नाही. त्याला किती शिकवा उभं बसायचं. गायत्री सुद्धा पाठ केले, उपदेश केले, म्हणजे मुली केली तरी गायत्री मंत्री बापान शिकवितोय, नाही गेला बोलणंच केलं आहे ना काही कुणामध्ये असं राहिला. पुढे बघा बाप थकले, शिकून थकून गेले आणि वडील त्याला जडभरत नाव ठेवले होता. जडचं बघा जडभरत नाव ठेवलेले आहे. त्याने तेच त्याला ते पाहिजे होते. आणखी लोकांची प्रशंसा खऱ्या संतांना आवडत नाही. बघा तुम्ही प्रशंसा पिढ्यावडी करू लागला जडभरत. त्याला दुसऱ्या संशय गोवी आहे, जोगण्यामध्ये लिहिलेले येतं, मान बड़ाई जब से आए तब से किस्मत फूटी, स्वामी स्वामी बजने लगे फिर नाम से छूटी. महाराज 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 म्हणू लागले, उपाधीच्या मागे लागतोय माणसं आणि देवाचं ते सांगतो. फक्त मोठेपणा घ्यावं, मान घ्यावं आणि पूजा घ्यावं, अशामध्ये जरी माणूस गुंतला त्याला देवाला विसरतोय की आपलंच मोठेपणा घेण्याची त्यामध्ये राहतोय आणि देवाला विसरून जातोय. बरं, मान बडाई गुरुच्या मागे आपण केव्हाही लागायचं नको आहे. मोठेपणामध्ये जे गेलं की नाही पडकू लागलं तरी तिथून आपण निघून जायला पाहिजे. तिथं बसायचं नाही. संतांचं म्हणणं आहे बरं, उघड काहीतरी काम करून घेण्यात येतात, मोठेपणा देतात, हा गोष्टी वेगळ्या आहे. पण मोठेपणामध्ये आपण केव्हाही जायचं नाही म्हणते. ह्याबद्दल की बरं झालं तुला जडभरत नाव ठेवलेले आहे तर, आणि मी असंच राहतो. पुढे काय झालं आणि खुदा विद्वान बदलूच विद्वान बदलून मागे भट राजा होता, ज्ञानी होता, हरण झालं ते गोष्ट वेगळं आहे, पण मधून विद्वान होता. बरे दाखवीत होता. पुढे काय झालं, बाप माई मेली. आता बाय केव्हाही असले गेड्या माणसाला मायबापत बोलतात तर गेल्या भाऊ आठ होते, म्हणजे बायका होते आठ भावाचे. आता पुढे ह्याला कोणी देऊ शकत नाही. काय काम करायचं मी त्याला जायचं नाही, कोणतेही काही करायचं नाही आहे. त्याला काय घ्यायला घ्यायला देऊ शकत नाही. जेव्हा तुमच्या घरी नको घ्यायला मुलं बसणार आहे, खावणार आहे, खाऊन डबा बोलत आहे जेव्हा बायका म्हणते बायका. आता बघा ऐकावं लागते की अन्न खायला. मग तेव्हा काय केले, मग घराला शेतामध्ये ठेवले. आता बघा भावाचं प्रेम असते, रोज निवावं दुपारी शेतामध्ये त्याला जेवण देवावं, असं तिथंच खावं लागलं आनंदानं नाही जडभर. पुढे काही दिवस गेले, तिथं देवाचं ध्यान करत नामच होता बरोबर दिसतो जडभरात, पण मधून हुशार होता, शहाणा होता आणि देवाचं ध्यान करत त्या शेतामध्ये राहायचं. तर जर हे एकांत स्थान मिळालं शेतामध्ये आणि गावापेक्षा हेच बरं आहे समजून तिथं देवाचं नामस्मरण करू लागला. पुढे काय झालं, कथा सोडलं का बरं, एक चोराचं राजा, त्याला मुलं नव्हते नमस्कार काय म्हणून भवानीला देवाला नमस्कार केला होता की मला मुलगा बळी नरबली देतो, नरबली देतो, माणसाला बली देतो. ते बरंच आहे, शेळी कापण्यापेक्षा माणसं कापणं बरं आहे. देतो म्हणून नवस केला म्हणताय, मला मुलगा बळी नरबली देतो असा नवस केला होता. त्यांना म्हणजे ते पावलो हा देह काकताली न्याय. तसं कावडा बसायला पाठी तुटायला गाठ पडल्यामुळे मुलगा झालाच. काय म्हणणार येतो कुठला दरबारी आणि मुलगा मध्ये मोठा मुलगा झालाच. आता काय करा, आता त्याला पालन ठेवले काय काय मुलगा मोठं सारा वस्तू दोष असेल तर नवस पिढावी. शेवटला सांगितलं, छोटा सांगितलं, कुठेही फिरा काही करा, एक माणशी घेऊन या. मग फिरत फिरत शेवकडे 4 जण थोडी गेले, दोघा माणसं फिरत शेतामध्ये मजबूत बरा आहे, बळी द्यायला हे माणूस मजबूत दिसतंय म्हणून त्याला झालंय म्हणून समजा चाला घेऊन चालले म्हणून समजा. आणि ज्याला घेऊन चालले गेला, घेऊन गेले असताना गेला, त्याला स्नान घातले डोसक्यावर, तेल लावून स्नान घातले, त्याला जेवायला दिले, जेवायला दिले पक्वान जेवण दिले. हो खाल्ला व्हायला सवय तर खावायची, हो पक्वान खाला म्हणून समजा. आणि पक्वान खाला, आता गळ्यामध्ये कुंकू लावले, गळ्यामध्ये हार घातले, असे घालतात कापताना हार घालतात गळ्यामध्ये. असं पाहिलं आम्ही कुठे जीवाजवळ नगरीला त्या मशगीरला हे पाहिले आहे. हार घातल्या गळ्यामध्ये, काय केलं तर बरसाला म्हटलं गळ्यामध्ये हारही म्हणालं, ह्याला पक्वानही म्हणालं. खूप आनंद वाटला जरा भरताला. आणि घेऊन गेले देवीजवळ
तलवार घेतली. आता ते लाकडाचं हे होतं ते बरी टाकणार झाली असं म्हणून तलवार घेतली. तेच त्या मारण्याच्या दिवसातून सगळ्या त्या जोराचे पुरस्कार खूप लोकांना मारून टाकतात. आता लक्ष्मी मारणं गेली काय करावं तसं माझ्या पुढे कापड केलं बकऱ्या पुढे बसलं काय करावं तिलाही पाहिजे असेल तिलाही पाहिजे असं काय म्हणतो पुढे बसते काय करावं सांगा. बघा हिंसा हा तो धर्म नाही. हिंसा हे पाप आहे. संतांचं म्हणणं आहे हिंसा हे महापाप आहे. तेव्हा त्याने पुढे मग सोडून दिले की आता तिचं चोरा मारून गेले. एकटा होता देवी वाचविली तिथून बाहेर पडला. पुढे निघाला पश्चात देऊ लागला होता. जाणका माणूस बघा मजबूत ते म्हणजे पुढे मोगल राजा होता. मोगल राजा त्याने काय केलं उपदेश झाला होता. कपिल मुनीला इच्छा घालून झाला होता गंगासागरला. गुरु कसे करून जावं फायदे कुठे सांगा. चौघ माणसं घेतात त्यांना तांत्रिक मध्ये त्याला खाना द्यायला लावलाय चौघाला पाक ते बसून निघाले कुठं गंगासागरला. रिक्षा घ्यायला गुरुकडे निघाला गुरुकडे निघाला होता आणि रस्त्यामध्ये एक माणूस बिमार पडला होता. रस्त्यामध्ये एक माणूस बिमार पडला. आता कसं करावं झोपलं धंदा तिकडे इकडे पाहिले की दिसलं मजबूत त्याला त्याला द्या खांदा द्या खांद्यावर पालखी म्हणून केले 4 लोक धरणाटे आला आणि पालखी देणे घेतला नसून जात आणि चालला पण त्याने काय करत होता खाली पाहत होता. खाली मुंगी पुढे आलेली असं काय म्हणून ते पायाचं पलकीट होतं की नाही त्याला खणाखणमध्ये पालखीला ताज्याला लागणार. त्याला म्हटलं की काय माणूस आहे काहीतरी हातवर खाणायला मारून दंड जायला त्याने म्हटलं आता मी बोलणं गेलो की जास्त बोलतो पापामध्ये पडतोय. तेव्हा काय म्हटलं आहे ना आता हळू बसायचं वाटचं दंड कुठाले कसं दंड शरीराला आहे. अरे त्या आत्म्याला दंड नाही त्याला मरण नाही त्याला जन्म नाही त्याला काहीच नाही. ज्या दिवशी पंचभूताचं देह झालं त्या दिवसामध्ये आत्मा प्रवेश केला संपलं. जोपर्यंत तिथे आयुष्य राहते देहाचं करून ते आत्म्यामध्ये राहते. आयुष्यामध्ये ती देहातून निघून जाते. सर्वांना माहीतच आहे बाहेरच सांगा गेलं आत्ताच गेल्यानंतर म्हणजे एक वस्तू आहे म्हणून झालं निघून जाते. त्याने कुणाला त्याला शरीराला आहे सर्व असं बोलल्यानंतर मग जेव्हा त्यानं म्हटलं संत दिसते असं बोलते म्हटलं संत दिसते म्हणून समजून आणि खाली गुढी मानला राजा काय झाला कोण संत आहे सांगा त्यानंतर मग तेव्हा आणि त्यांनी सर्व काही उपदेश केले. हेच उपदेश हे नाशिबंधेश्वर मंगल आहे पुन्हा मिळत नाही देवाचं नाव घ्या. भागवतमध्ये कोण हेच आहे ज्ञान उपदेशच आहे आणि उपदेश केले त्याला आनंद वाटतो म्हणून समजा. आणि ज्ञानी लोकांना द्वंद्व काही लाभ द्वंद्व म्हणजे गाव सुख लाभ हानी त्याला समाधान राहते. सर्व गोष्टीला श्रीमंत राहू दे दरिद्री राहू दे समाधान राहतं. जेव्हा पुराणामध्ये कसं होतं पहिले श्रीमंती होतं श्रीमंती होतं पहिले खूप व्यापारी होते श्रीमंती होत्या आणि श्रीमंती होतं लगेच तिथे जिजाबाई श्रीमंती होती जिजाबाई श्रीमंती होती लग्न करून गेले होते ह्यांना श्रीमंत आहे म्हणून पुढे दुष्काळ पडला आणि हिला जी बायको दिसली होती तिला होता रुक्मिणी. पुढे काय एक मुलगा होता त्या रुक्मिणीला दुष्काळ पडलं. दुष्काळामध्ये अन्न मिळणं गेलं पाणी मिळणं गेलं तेव्हा सुद्धा भारत येतो दुष्काळातील अन्न द्रव्येला मान एक असते अन्न अन्न करून निवेदी. मोठी बायको तिला जमा होतं मोठी बायकोला तिला अन्न मिळणार दुष्काळामध्ये एक स्त्री अन्न अन्न करून निवेदी स्वतः ते म्हटलेले ती मुलगा त्या सुद्धा अन्न देते त्या सुद्धा देवाला विसरलेले नाही. तिच्या जी होतीच पुढे त्या दुष्काळ पडला मुश्किल झाल्याने सुद्धा ते सुद्धा भंडारी माण रामचंद्री माण आणि अजून एक होतं घोरडे माण हे 3 माण होते. कुठेही जाऊन बसायचं आणि विठ्ठलाचं नाव घ्यायचं खरं विठ्ठलाचं नाव घ्यायचं. काही कुठे यज्ञ केली तपश्चर्या केली काही आता नाही घ्यायचं आणि विठ्ठल 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 त्या भगवंताचं नाम स्मरण करायचं. तुकारामाचं हेच काम होतं. रोज बायको किती का परेशान राहिला काम करून का होईना दुसरी करून का होईना स्वयंपाक करून त्यांना घेऊन जातो. जिजाबाईचं भक्ती मला फार होतं. कुठून काढत होते काटे काढत होते पण भाटपल त्यांना लिहून द्यायचं तुकारामाला त्याला
यांची विचारली महाराज तुम्ही चाला करावे. मी राहतात 3 माळावे, कुंडारी माळ, रामचंद्र माळ आणि घोड्या माळ की आता कुठं येऊ तुम्हाला घेऊन कुठं मला पर्यंत चाललंय म्हणजे 3 माळा जायला एकच वाट आहे. वाट इकडे जाते इकडे जाते इकडे जाते. तू काय करा 3 वाट तिथं ये आणि तू त्याला माती घे, कानाला लाव, ज्या माती विठ्ठल नावाला त्या वाटेला तू ये. म्हणजे तुकाराम महाराजांनी चाललेले पाहिजे कसे माझे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते महाराज. आता मी थोडा मलाच माहिती आहे सांगून केलं मग येत होती आणि त्या माती घेत होती कानाला ज्या तिथे नावाला विठ्ठलाचं तिकडे तिथे जात होतं. असं मागे संत होऊन गेले तर कसलंही सुखदुःखी सुद्धा त्यांना नंदत होतं. सुखदुःखी सगळे कृत्वा लाभा लाभ जगाले इथे सांगितले सुख असू दे दुःख असू दे लाभ असू दे हानी असू दे कसलाही असू दे वेळ चांगलं वेळ असू दे वरलाही असू दे पण भगवंताला कधी विसरत नव्हते. संतांचे म्हणजे दुःखमे सुमिरन सब करे सुखमे करे नको आहे. सुखमे सुखले दुःख काय नको होय तुलाच म्हणत आहे. दुःखामध्ये आलं की देवाचं नाव घेतात, सुखामध्ये विसरून जातात देवाला. त्याकरिता काय होते पुढे दुःख प्राप्त होते आणि सुखात देवाचं नाव घेतात सुख आयुष्य टिकून राहते. दुःखात नाव घ्या देवाचं कळलं म्हणून दुःखात नाव घ्या मला दुःख मिळून सुख प्राप्त होते. ते सुखात नाव घ्या कसं नका देवाला तुझं सुखात आयुष्य टिकून दुःख तुम्हाला कधी घेऊ शकत नाही. म्हणून देवाचं नाव सुखातही घ्यावं आणि दुःखातही घ्यावं. संतांचं नाव दुसरं काही पण सुखात घ्यावं विसरतात हे सत्य विसरू नये. सुखातही घ्यावं आणि दुःखातही घ्यावं होते. अशा प्रमाणे उपदेश केले त्याला मोठा उपदेश केले राजा रघुल करायला तिथं जायचं सोडून दिलं. हेच माझा गुरु म्हणून ते त्यांना पाया पडले. पाया पडून आता मला क्षमा करायला शिकलो त्या खांद्यावर मी पालखी दिलो असं जे काही सांगितलेले होते तर राजा म्हणून ते कुणालाही भीत नाही आहे. मी कुणालाही भीत नाही. ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाला एकाला भीतो मी, संताला भीतो मी, कुणालाही भीत नाही आहे. आज तुम्हाला मी चुकलो मी मला क्षमा करा असं जे काही रघु राजाने त्यांना क्षमा मागितली. अशा पद्धतीने क्षमा मागितलेल्या आहेत. आणि पुढे काय झालं की त्या दृष्टांत दिले त्यांनी सावयव आणि निरावयव असं तो दृष्टांत दिले. आता तुम्ही म्हणताय मला सुख द्वंद्व दुःख प्रभावित करीत नाही पण त्याचा विचारला महाराज चुलीवर भात करण्याकरिता तांदूळ पाणी घालून फुगडण्यात ठेवले असताना पहिले फुगडत लागतंय नंतर पाणी गरम होतंय. पाणीची गरम तंत्राला भात बनविते. तसे शरीराला पीडा झाली की इंद्रियाला कष्ट होते नंतर मनाला कष्ट झाले. शरीरामध्ये खाण्याला आत्म्याला कष्ट होत नाही का. राजा प्रश्न विचारला रघु राजाने तेव्हा त्याला पण सांगितले तुम्ही जे म्हणता हे सावयव आहे. कोगळणं तांदूळ पाणी कडे जाळ हे सावयव आहे पण निरावयव आहे. आत्मा दिसत नाहीये. आत्मा हे मध्ये देहाच्या मध्ये राहते. त्याला ह्याला समजून नाहीये. कष्टांत दिलं त्याला आनंद वाटला. पुढे जे आहे आत्मा हा अंतर्मध्ये आहे. कोणी पाहिलात का तुम्ही त्याला काही होऊ शकत नाहीये. ते भोगणं पाणी तांदूळ हे सगळं बरोबर दिसू लागलेलं आहे. अशा प्रमाणे आणि आत्मा रंगलही रूप रंगलही रूप नाही पण छाया निर्गुण निराकार निर्वासन. अशा प्रमाणे परमात्मा हा निर्गुण आहे निराकार आहे. आत्मा निराकार आहे निरावयव आहे. तत्ववेद विद्याकरिता त्याला काही होत नाहीये. बघा आत्मा असा आहे गीतेमध्ये 3मध्ये श्लोक आहे नैनम चिंतते शस्त्राणी नैनम दहते पावका न प्रेरणता तो न शुद्धती मानता. हे आत्म्याला जाव लागत नाहीये शस्त्र मारत नाहीये. ह्याला जे काही कोणत्या प्रकारचा दोष होत नाहीये. असे काही अवयव हे आत्मा वेगळा आहे. संतांचं म्हणणं आहे काय होते देहाला होते. अशा प्रमाणे आणि संतांनी पुढे म्हणते संसार नीती करा आणि आनंद संसार करून परमार्थ करा. कमावो नीती से रहो नीती से भजन करो नीती से.
संतांचं म्हणणं आहे. पुढे थोडं बसेल होतं काय म्हणतात गोविंद हरी पायावर पडला त्यांचं पुढे म्हणजे तुम्ही किती मोठे मोठे यज्ञ करा, तपश्चर्या करा, तुम्ही काही करा, सत्संगाशिवाय महापुरुषाशिवाय आणि ज्ञान प्राप्त होत नाही. उपदेश राजाला देऊन रघु राजाला उद्धार केले. पुढे शुकाचार्य राजा प्रसिद्ध म्हणाले शुकाचार्य सप्तद्वीप सप्तसागर यांची कथा नरक स्वर्ग किती आहेत, नरक किती स्वर्ग किती आहेत हे सगळं वर्णन सांगितलेले आहे. हे सगळं वर्णन कथा भागवतच्या मोठ्या ग्रंथामध्ये आहे. तुम्ही भागवत ग्रंथ पूर्ण ऐका सुरुवातीपासून तुम्हाला सगळं सप्तद्वीप कोणते, नरक कोणते आहेत, अशाप्रमाणे ते नरक किती आहेत, स्वर्ग किती आहेत सगळं ठिकाणी तुम्हाला सागर कोणते कोणते आहेत आणि यांची कथा आणि भागवत ग्रंथामध्ये लिहिलेली आहेत. एवढं सांगत बसायला ह्या 7 दिवसामध्ये साध्य नाही. अशामध्ये 2 सांगतो तुला आपलं काही नमिषाण्यामध्ये 4 तास तरी संपत नाही आहे. 1.5 तास सोडला नाही ती दर्शन म्हणतात 2 तास होता. 1.5 तासामध्ये भागवत कधी सांगू शकत नाही. जायलाच 2 दिवस आहे आणि भरपूर 5 वाजता एक स्कंद झालेलं आहे आणि 7 स्कंद आहेत. कसं होईल सांग म्हणजे एवढं होतं थोडंसं त्यामध्ये रामकथा कृष्णकथा असणारा माहिती आहे. रामकथा काय हे सगळे वापर नाही त्याला काय लागलेला आहात थोडक्यात सांगायचं. कसं कृष्णाच्या थोडक्यात सांगायचं म्हणजे उरलेलं कथा आहे आणि कथा आज उद्या 2 दिवस सांगून परवा दिवशी नाही शेवटचा दिवस आहे ते गोष्टीला आता पुढे सांगून मग रघु राजा न जाता तिथे जिज्ञासा करा आणि हेच ज्ञान झालं कृष्ण ज्ञान झालं मला खरं भक्तांचं त्याला फक्त गेले हरिद्वारला ज्याने रघु राजा आपल्या देशाला गेलेला आहे. त्या दिवस तिला भक्तांचा भरत होता हरिण झाला जलवत झाला तिने आपला अवतार संपलेला आहे. पुढे त्या 6वा स्कंद आहे. 6वा स्कंद आहे पोषण घातला पोषण. तर कथा आहे अजामिळाचं. अजामिळ ब्राह्मण सदाचारी होता. एक विशेषच्या नादी लागून ते लग्न करून घेतला. अजामिळ कथा सांगितलं तेव्हा की तुम्हाला बादशाह आणि लग्न करून घेतला. गावचं बाहेर एक मोठं वाडा बांधून दिला. श्रीमंत होता बरं ब्राह्मण, खूप श्रीमंत होता अजामिळ. होता ज्ञानी पंडित पण संगती प्रभाव किंवा गुण शिरल्यामध्ये विष्णूनाथे तरफ झाला म्हणजे तिला मोठे घर बांधला गावच्या बाहेर ठेवला. तिथं ते बरोबर श्रीमंत होता पैसे मिळालं सर्व गोष्टी आनंद खायला प्यायला मिळालं. मग तिला काय आनंदामध्ये राहू लागले. ते मोठे चांगल्या घरामध्ये राहू लागले असताना पुढे काय झालं एकदा यात्रा घेता दिंडी निघाला होता 8-10-20 माणसं असून गावचं बाहेर मोठे घर पाहून त्यांना वाटतं रात्र होती जाता टाईम घालतात पुस्तकाने करून ते असं कावटून जायला इथे म्हणून ती मध्ये घरात गेले. ब्राह्मण गेला होता बाहेर आई होती त्याला मध्ये बोलविली. संगीत रस्त्यावर घेतला गेली मध्ये बोलविली पाणी दिली पाय घ्यायला स्वयंपाक केली. त्याला काय माहिती आहे की त्याने स्वयंपाक केले जेवढे भरपूर सगळे धार्मिक यात्रिक होते जेवण केले ते झोपले. तेव्हा ते झोपल्यावर मग घेणार बाहेर गेला होता. अजामिळ बाहेरून मध्ये आला. हे सगळं तिथे सर्व लोकांना कळालं आहे काय काय असे बंद करायचे म्हणून हे बालपत्र नाही करून भेटताय असं कळून त्यांनी काय केले काही होते. आता झोपा जागा मिळाल्या छान आणि जेवायला मिळाले चांगलं जेवण मिळालेलं आहे. ते उद्धार करावा आपण काय म्हणते जाताना महाराष्ट्र तुमची व्यवस्था केलेली आहात आणि एक गोष्ट आमचं ऐका तुम्ही बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे दिसू लागलेलं आहे काय म्हणतात तरी तुमची बायकोला मुलगा झाला म्हणजे नारायण नाव ठेवा गोष्टी आमचं आहे ठीक आहे.
नारायण नाव ठेवा म्हणते. आणि ठीक आहे, त्यावर ठीक आहे म्हणून कृष्ण मान्य केला त्यानं. केचित केवळ भक्ता वाजले करायला अगम गणपती पासले भास्कर सूर्य उदय झाले असताना अंधार जातो. भगवंताच्या नामस्मरणाने जन्मांतराचे पाप निघून जातो. देवाचे नामस्मरण करा. किती पाप करता वाल्मिकी सांगा. किती जीव मारत होता, किती पाप करत होता, मुली मारत काय सांगा. पण काही पश्चाताप करून घेतल्या, देवाचं नाव घेतले महाराज. अजूनही टाईम पश्चाताप पाप कष्ट देत आहे. पश्चाताप करावं, देवाचं नामस्मरण करावं. किती मोठं पाप असू दे ते पाप निघून जातं. एक भागवतामध्ये होय, जेवढी नामाची शक्ती तेवढी पाप नाही केली जगती. नामापाशी चारी होते हा निश्चिती द्या. जेवढं ताकद नामामध्ये आहे तेवढी ताकद पापामध्ये नाही. म्हणून देवाचं नामस्मरण करा, सर्व पाप निघून जातोय. अशा प्रकारे म्हणून ज्याने काय केलं पुढे आणि मरण आलं तेव्हा बघताना तर मुलाकडे प्रेम होतं जास्त. मुलाला काय म्हणणार, पण नारायण नारायण म्हणत जीव दिला. त्यामुळे पापी माणसं म्हणजे मुलात सुद्धा नाव नारायण ठेवून जरी मरताना देवा त्याचं नाव घेतले असताना आणि फक्त लोकांची प्राप्ती झाला. नाव घेतल्याने काय होणार नाही सांगा. प्रेमानं नाव ठेवून देवाचं नाव घेतल्यानं काय होणार नाही सांगा. काय पाहिजे ते प्राप्त होते. असा जणांचा उद्धार झाला. थोडक्यात सांगितलं उद्धार झाल्याने पुढे 12 माणसं झाली वैष्णव पंच भागवतामध्ये दिले. स्वयंभू, नारद, शंभू, कुमार, कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, बळी आणि किवत्त. 12 माणसं महाविष्णू होते. कोण स्वयंभू आणि नारद, महादेव म्हणजे महादेव सुद्धा महाविष्णू आहेत. आणि ते सगळे 12 जे काही माणसं महाविष्णू आहेत, महाभागवत आहे. काय त्या 12 तिला वारकरी लोकांनी, भागवती लोकांनी असं दिवस नाही आहे. मी 12 मंदिराचा उपदेश केले तर कुणाला निवृत्तीनाथ झाला आणि उपदेश केले ज्ञानेश्वरा निवृत्तीनाथ झाला. हे पावलं कृष्णनाथ पाडवले म्हणतात. आणि हे अक्षर तिथून त्यांनी उपदेश केलेले होते. आणि ते मंत्र 12 मंत्र सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. नामाच्या महिमा पुढे आणि छान सांगितलेले आहेत. तर नामाची महिमा आपण जास्त सांगायला नको आहे. सुद्धा वेळ आता कमी असल्यामुळे थोडक्यात आपण पुढे जायचं आहे. आता 7व्या स्कंदाकडे आपण जायचं. 7व्या स्कंदाकडे थोडं अजयमान नामाची कथा सांगून 6वं स्कंद संपवितो तुम्हाला. 7व्या स्कंदामध्ये किती नाव आहे प्रश्न विचारले. गुरुदेव भगवंतही समदर्शी आहे, पण देवाची आठवण करतात, राक्षसांना मारतात. हे का असं करतात देवानी? काही प्रश्न ऐकून आणि आनंद वाटला. देवाला कशाचे प्रश्न ऐकून आनंद वाटलेला आहे. परीक्षेची उत्तर ऐक. एकदा तुमचे आजोबाने दंडाचे नागोर विचारले होते. तेव्हा तुमचे आजोबा राजश्रेष्ठने करू लागले होते आणि आपल्या पूजकाला द्यावं विचारले भीष्माचार्याला. हे कृष्ण भगवंताला द्या आणि कोण दुसरं आहे म्हणून सांगितले भीष्माचार्य. तेव्हा कृष्ण परमात्म्याला आपले अग्र पूजाला हवे बसले. पण दुसरे लोकांना राग आला. दुर्योधन, शिशुपाल, ग्रंथ हे जे काही मोठे दुर्जन लोक राग घेतात. कोणतं शाळा आहे तुला म्हणजे तुम्ही कुठे ऋषी आहेत, व्यास आहे, वाल्मिक आहे, महान महान ऋषी आहेत, भीष्माचार्य आहेत आणि धृतराष्ट्र आहे. सर्व त्याला काय बसलं तुम्ही? शिशुपाल तरी त्यांचा होता मावसा भाऊ त्यांचा शिशुपाल. त्याला तरी आपल्या बोलायला लागतो मोठं मोठं असताना. आणि भीष्माचार्य कुठे मारायला बस त्यांच्या आईला वर्षात जिल्ह्याने काय म्हणून 100 चुकीला माफ करतो. बरे गेले की मारतात. कोणी आईला वचन दिलेलं आहे. मग पुढे सांगतो मी शिशुपाचार्यला होत आणि तेव्हा त्याला वरे 2 पूजा होते. पूजा 4 होते, वरे 2 त्यास लोक होते. डोळा इथं होतं म्हणे. आता राक्षसावरती आपलं ताकद तयार झाली, मायाच नाही. आकाशवाणी झाली मार्ग असं हे पुढे राजा होणार आहे. आणि बरं म्हणजे आकाशवाणीला सुंदर कुठं नाही सांगा. ज्याच्या दृष्टीनं दोन्ही भुजा
भरले आणि डोळा खरे पडलं त्याच्या हातानं मरण आहे. तो एका गेल्याचं भेटायला ऋषी मुनी राजे त्याला देत होते ते मुलाला मांडीवडी पडलं नाही. त्यावेळी बलराम कृष्ण दोघे मौसूचा लोक आहे म्हणून लिकीने पाहायला आले आणि कृष्णाचे सुद्धा मोठीमध्ये लेखून दिली. त्याला पहिल्या ते डोळा आणि दोन्ही मुद्या म्हणून खाली पडले. तेव्हा कृष्णाचे पाय झाले. कोणी आत्या म्हणतात तर कोणी मावशी म्हणतात आईला. कृष्णाची आत्या होते म्हणून कोणी म्हणतात, कोणी मावशी होते म्हणून कोणी म्हणतात. पाय झाले म्हणते माझ्या मुलाला मारू नको म्हणून पसंत दे. तेव्हा कृष्णा म्हणतात 100 चूक मार होतो बरे गेली मारून जात. तिथे राष्ट्रपतीमध्ये खूप सगळं देऊ लागलो. वागडा तिकडा चोरायचं जा काय काय बोलू लागला. पाणी बोलणं गेले भी कुठला मारायला बस पडले सगळे बस शिले 100 चूक झाले. 100 चूक झाल्यानंतर मी तेव्हा चूक सोडून दिले. असे म्हणून टाकले. सर्व शिशुपाळाचा आत्मज्योती जे होत आहे आत्मज्योती म्हणायचं आणि ते भगवंताच्या शरीरामध्ये प्रवेश केला. शरीरामध्ये प्रवेश केल्यापासून तेव्हा धर्मराजाने विचारले उच्च कोटींचे सिद्ध महापुरुषांच्या ते भगवंताच्या हृदयामध्ये विलीन व्हावे. अशी पातळी फार अपराध शब्द बोललेला आहे, पापी आहे, याचं कसं काय आत्मा भगवंताच्या हृदयामध्ये गेलं. तेव्हा नारद धर्मराजा देवाची घोषणा आहे ये माग यथा नाम पदंते त्यातच ते भजामे. कोणी भक्ती भजा कोणी वैरण भजा माझं नाव घ्या उद्धार करतो. आणि गोष्ट काय विष्णुभक्त जे होते द्वारपाळ त्याचं शेवटचं होतं हे जन लोकांचं त्याकडे तुमचे तुमचे उद्धार प्रोत्साहन केले. त्याचा आत्मज्योती तुमच्यामध्ये प्रवेश केला समजा. असं इथे भगवान मारतात पण त्याला मोक्ष प्राप्त देतात. इथंच एक आहे शुभदेव सांगितले या परिस्थितीला भावाने ऋषीपालाने माझे निधन करीत होता. खरे तर त्यांच्यामुळे माझे अवतार झालेला आहे असं भक्त सांगितलं राजाला. आणि भक्तांच्या मनोरथ पूर्ण केल्या गेल्या म्हणजे काम क्रोध त्यांना मारणे कठीण आहे. तर राक्षस म्हणजे काय हो काम क्रोध हे वृत्तावर ते रात्रीमध्ये काम क्रोधाने राक्षस नव्हतं काय ते जगोदरांना परमार्थी आरती सद्भाव्य आरती परिपूर्ण काम आणि काय हो काम क्रोधाने ते राक्षस म्हणून देह अहंभाव रावण म्हणून असंच आहे ना. असंच आहे जगोदराम आहे ते जयदेव जय जगोदरामा परमार्थी आरती सद्भाव्य आरती परिपूर्ण काम असंच आहे. त्यामध्ये ते रामेश्वर सूर्याला विसरल्यानुसार कामक्रोधाचे हे राक्षस आहे. अहंभाव करण्याचं मीपणा करण्याचं रावण आहे. मी रावण अहंभाव मी शाळा मी विद्वान अशा प्रकारचे राक्षस कामक्रोध त्याला मारणे कठीण आहे. त्यांना दूर करून भगवंताला जोडा आणि हिरण्यकश्यपू नंतर हिरण्यकश्यपू त्यापे केले. थोड्या कथा करतात तेवढं भजन होतं नंतर मागे बरंच तुम्ही शाळेमध्ये ऐकलं आहे. भरपूर 3-5 वर्ष ऐकलेल्या सर्वांना सगळ्यात जास्त माहिती आहे. काय झालं तर हिरण्याक्षरा मारून टाकलं भगवंतांनी. हिरण्यकश्यप तपश्याचा पराभव होता. तिकडे नारदाने त्याच्या घेऊन घेतले पण आणून दिले. जन्मला पुढे प्रहलाद या होता नारद संगतीमध्ये आणि कळत असताना तिनं देवाचे नामस्मरण ऐकली होती म्हणून ती मुलगा जन्मला बसला. देवाचं नामस्मरण होता की बाप होता राक्षस नामस्मरण करून घ्यायचं होता. तिथे करा म्हणाला त्याने करू देव नाही म्हणाला. नाक्षानं हिरण्यकश्यपू प्रल्हादाला सांगितले देवाचं नाव घेऊन येतो पण त्यांना कधी सुद्धा समजत नव्हता. सर्व व्यापक परमात्मा आहे आणि नाम मी घेतोस मी सांगण्यात गेला. शंडा ब्रह्मणाचे दोन म्हणजे गुरु होते ते नेऊन ठेवले विद्याभ्यासाला.
त्याला आपल्या राक्षसी किती सांगा. जगेत सुद्धा आपल्या मुलाबाला घेऊन येणं देवाचं श्रीमन्नारायण नारायण हरी हरी देवाचं नाव घेत आहे. हा गेलं बापाला असं मुलाला अजून 3 मुलं आहेत. एक नंतर गेलं म्हणून त्याला एक अंधार खोलीमध्ये काढून टाकलं. लाईट नको, दिवा नको, काही नको. ह्या म्हणतात त्याला जेवायला दिली पाणी दिलं तुला मारतात. आता बघा बापा होती प्रतिबद्धता गेलीवर केली खावं केली घातला त्या खोलीला केली घालून घेऊन शकतो. दोघं चक्र बाहेर नेत्री बसवलं सगळं त्याने निघून गेलं. महाराज 9 दिवस गेलं. उडायचं नाही, राहणं पाणी नाही, काही नाही. कला झाला गेली दाखवा व्हायचं ते राक्षसीचं आमच्याकडे यावं आहे ना असं विचार केला. त्या त्याला बाप किती जन्म दिलं. बाप काय 9 दिवस झालं त्या मेरे काय आहे उपासी म्हणून किली काढूनमध्ये पालतेमध्ये लाल जिलेबी आणूनमध्ये भात वरण खूप छान फॉर्माला होता. राग म्हणजे राग येऊन कोण दिले बापाला म्हणतात दिवस का तू जेवायला नाही तुमची शपथ मी जेवण देईल नाही. खराब झाल्या मी दिली जेवायला. मग त्या पठाला खाजून खाय मोठा मोठा जेवण कोण दिले आणि छान उत्तर दिला. बाबा ज्याने 9 महिने पोटामध्ये अन्न देतोय त्या 9 दिवस देण्याचा 9 दिवस देण्याचा मला जेवायला अन्न अप्यायन एक नारी असते म्हणून लिहिलेलं आहे भागवतामध्ये. अप्यायन नारी तरी अन्न जाते म्हणाले त्याला पोटामध्ये अन्न जाते म्हणून अन्न पाणी त्याला पोचते म्हणे. असं एक 9 महिने अन्न देतोय आई देते की बाबा देते सांगा देवानं देते मला त्या नाणीपासून त्याला असे कुठे देते तिथे 9 दिवस काय मोठं गोष्ट आहे अन्न द्यायचं. देवानं अन्न दिलेलं आहे म्हणजे नारायण अन्न दिलेलं आहे. अजून राग जास्त तुला म्हणता का तीच पायाकडे लिहिला हे रक्षण देवानी केले. अग्नीमध्ये टाकला वेदाने रक्षण देवाने केलं. कडकड जे काही मृत्यू मारलं होतं देव घराभून टाकून दिला तरीही बाहेर आला चढून थंड झालं सुद्धा ते खूप प्रयत्न केला मारण्याकरिता तरी सुद्धा भगवंताच्या आणि श्रीकृष्णाच्या महत्वाने प्रल्हादांना वाचून आपला राग आला. जो देव आहे ते सांग सगळे सर्व व्यापक आहे. सगळ्या ठिकाणी देव येते देव येते ब्राह्मणाचं प्रमाणे नाही सांगा देव सगळ्या ठिकाणी माझा देव आहे. मानवात इथंही देव आहे इथंही देव आहे. हे खांबात आहे का म्हणतात हा एक खांबातही माझा देव आहे. जरा नाक म्हणून आहे बरं नाही नाक माझा नाही भावत फार छान ग्रंथ आहे. गदा घेतला आणि ते खांबाला मारत आहे आणि माझा त्या खांबातून बाहेर आला. खांबातून बाहेरला देवाचा होता होता नरसिंह होता म्हणजे तोड होतं सिंहाचं आणि होतं माणसाचं. आपला हे बोला उलट्यावर दरवाजाच्या उलट्यावर बसला त्याला बदलाव होतं घरच्यामध्ये बघून घरच्या बाहेर म्हणून घरच्या मध्ये नको घरच्या बाहेर नको बदला उलट्यावर रात दिवसा रात्री म्हणून संध्याकाळचा दिवस सूर्यास्त अर्ध्यामध्ये होता अर्धा बाहेर होता. शस्त्र नसताना म्हणून नख पोटात टाकला आणखी काढून टाकला आणि एक वर नाटका होता त्या महिन्यामध्ये बोलून एक अधिक मासामध्ये मार टाकला तर तो तशा अशा प्रमाणे खेळणे काय कधी कसे तुला भगवंत आहे अशा प्रमाणे प्रल्हादाने पुढे मुलांना ज्ञान सांगितलं आहे. 9दा कुठे सांगितले 9दा श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन आचरण नंदन आणखी दास्य आत्मनिवेदन 9 प्रकारचे भक्ती कोणतेही करा तुम्ही. श्रवण करा कथा ऐकून श्रवण करा कीर्तन म्हणजे नामस्मरण करा आणि देवाच्या नामामध्ये आपण स्मरण करा. देवाची पूजा करा पादसेवन म्हणजे अर्चन करा. मुलाला नक्षत्र लावून अर्चन करा. वंदन करा म्हणजे देवाला साष्टांग दंडवत घाला. दास्य करा म्हणजे देवाचं मंदिर झाडणं पूजा करणं म्हणणं तर अशा पद्धतीने दास्य करा किंवा समर्पण करा देवाला आत्मा समर्पण करा. 9 प्रकारची भक्ती नवाना ज्ञान सांगितलेले आहे. तर अशाप्रमाणे ज्ञान सांगतो. पुन्हा
निर्लक्षपुरा लावून टाकलेले निर्लक्षपुरा लावून टाकले त्यांनी असं एकत्र कथा पुढे पुढे आपण सांगितलं होतं. काही पुन्हा पुढे ढकलून होतात त्याचं आणि सांगते करा मुलाबाला भजन करा, भजन देवाचं नाम स्मरण करा. सर्व काम सर्व देहामध्ये आहे, पण भजन मात्र ह्याच देहामध्ये आहे. बघा, सर्व काम सर्व देहामध्ये आहे, माणसापेक्षाही जास्त आहे, पण भजन मात्र मनुष्य देहामध्ये आहे. अतिशयामध्ये काही वेळ काढा, देवाचे भजन करा. हे सांगितलं भारतामध्ये देवाचे भजन करा. आणि लहान वयामध्ये तरुण वयामध्ये देवाचं नाव घ्या, शिवाय काय बघू आणि काय व्यवसाय म्हातारा करायचं सांग असं नाही का. मला ज्ञान झालं प्रपंचाचं, तेव्हापासून आम्ही परमात्मा देवाचं नाव काय बदल जड काय सांगा, काहीच नाही. रामराम शिव शुभला काय वच आहे काय सांगा, विठ्ठलाचं नाव घ्यायला वच आहे काय सांगा. एवढं केलं की तुम्ही दुसऱ्या देहामध्ये येऊन आणि पुढे तेच म्हणता येईल. कौमारम आचार्य प्राज्ञो धर्मान भागवतानिया दुर्लभम मानुष्य जन्म माझ्या गुरुदेवाने ज्ञान शिकवले. आईच्या गर्भातच मला मिळाल्या प्रज्ञा त्याला सांगते मुलाला. आणि कश्यप मिळाल्यानंतर भगवान प्रल्हादांची त्याला मांडव घेतले आणि समाधान केले. तुला काय मागायचं आहे सांग. कारण त्यामध्ये बापाचं जे गैर केलेलं आहे त्या क्षमा करा, उत्तर कोटी प्राप्त करून द्या. माझ्यापुढे त्याला चांगला मुक्ती प्राप्त करून द्या, मला तसं मागायचं आहे. असं काही बापाला मुक्ती म्हणजे जरी मुलगा चांगला निघाला तर बापाला मुक्ती मिळते. मुक्ती मिळते बापाला. त्याकरता मुलाच्या योगाने मुक्ती मिळतोय, नरकालाही चालवलं नरकालाही चालवलं. त्याकरता मुक्तीनं आपण भगवंताचे नामस्मरण केलं पाहिजे. पुढे 4 वर्ण सांगितले, असं सांगितले 4 ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण, ब्रह्मचार्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास 4 आश्रम. या आश्रमाचं काय काय कर्म येतात ते सुद्धा भारतामध्ये भरपूर माहिती केलेली आहे. वेळ असल्यामुळे ती सांगायची नाही. झाल्यावर 7:30 झालेला आहे, 3 तासाला जवळ झालेला आहे. आणि एक मुलांनी सांगतो, कारण मलाही थोडं काळा नसल्यामुळे जास्त उद्या थोडं सांगू शकता. त्यावेळी उद्याची कथा सांगतो. परवा दिवशी रामकथा क्षेत्र सांगून शेवटच्या प्रसंगा सांगायचं अशा प्रकारे ते 4 वर्ण 4 सांगितलेले आहेत. शुकाचार्य म्हणाले की भागवत 6 दिवसामध्ये आनंद मुक्ती देणारी आहे. आणि अधिकारी वक्ता सावधान श्रोता पाहिजे. वक्ताही अधिकारी पाहिजे, श्रोता सावधान पाहिजे. आणि बघा, वक्ता निष्कामी असावं शास्त्र आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा करणारा नसावं. त्याचं मात्र जगाला मान होते. आणि वक्ता सांगणाऱ्याकडे कोणत्या प्रकारचं जे काही अशुद्ध गुण लावले त्याच्याकडे डुले तर ते जगाने प्रभाव पडते. समजा असं म्हणायला माणसाने पात्राने लिहिलेलं आहे. आणि श्रोता जे आहे आणि तिने आवडीनं प्रेमानं ऐकलेले राहावं आणि ऐकून त्याचे आचरण करणारे राहावं तर श्रोता म्हणतात. नुसतं ऐकायचा दिवस काढलं काही कामाचं नाही. ऐकावं, त्याचे विचार आचरणामध्ये आणावं. आजकाल काय झालं त्यांना प्रवचनं झालेले पण अंगाला हात लागलेला थोडं राग आहे. काय करा सांगा. राग आहे, मत्सर आहे, मीपणा तूपणा आहे. त्याला काय असणार आहे म्हणते तर ते पोता गेला म्हणते तर आम्ही एवढा अभ्यास करू आणि शिक्षण शिकू कीर्तन कसे करू आणि मुला लोकांचं करावं हे योग्य आहे का तुम्ही सांगावं. पण साधलेल्या कधीच आणि लक्षपूर्वक ऐकणारे असावा श्रोता. त्यामध्ये कथा भगवंताविषयी प्रेम निर्माण करणारी कथा आहे. सांगणं ज्याने ऐकतात त्याला आपोआप देवावरील प्रेम निर्माण होतं. तुमचं सर्व पूर्ण कथा तुम्ही ऐका, भागवत तुम्हाला देवावरील आपोआप प्रेम होतं. त्यांनी समाधान ऐकावे नाही समजावे. मागे जन्मात विषय भोगले म्हणून वाचन शिल्लक राहते. हे वाचणे संपूर्ण कधीच नाही घेत आहे.
संसारामध्ये राहते. त्या बघा संसार करावं सांगितले. मागे जीवनामध्ये प्रपंच कमी केलेली आहे ते वासना शिल्लक राहते. म्हणून इथं सुद्धा ब्रह्मचारी ब्रह्मचारी संन्यासी राहणं फार जड आहे. राहू शकत नाही माणूस. ब्रह्मचारी संन्यासी राहणं फार जड आहे. म्हणून संन्यासी ब्रह्मचारी राहण्यापेक्षाही काढतेने गृहस्थ जीवन करावं. लग्न करून आनंदामध्ये जे काही आपण देवाचं नाम स्मरण करत राहायला पाहिजे. आणि गृहस्थ सगळ्या वर्णाचं अन्नदाता आहे. आणि संन्यासीला ब्रह्मचारीला आनंद म्हणजे आम्ही गृहस्थ लोक चालतो. बघा आपल्याला घरी बसून देवाचं नाव भेटला तर अवघडाची प्राप्ती झाली. गृहस्थ असणं अत्यंत श्रेष्ठ आहे म्हणजे त्याच्यामध्ये राहूनच जे काही संसारामध्ये राहूनच म्हणजे तुम्ही काय करा म्हणजे युद्ध करा म्हणजे काय देवाचं नाव घ्या. 60-65 वर्ष झाले 65-70 का होईल तिथून आपण काय करावं आणि सगळे कार्यक्रम काम मला सोडून द्यावं. आपण कारभाराकडे जाऊ नये सोडून द्यावं आणि निवांत देवाचं घरीच राहा. तर तुम्ही निवांत देवाचं नाम स्मरण करत तुम्ही घरीच राहा. बाहेर जाऊ होण्यामध्ये असं काही नाही आहे. वाहनाचा श्वास घ्यायला होता मरजेपर्यंत आपण काय करायचं. दादा दुसरं त्याला एक आपण इतकेच पांढरं येतं कानाजवळ असं एक पाहिला तेच पांढरं होतं कानाजवळ कानं सांगते पण माझा रंगात असतो म्हणून. मग ते पांढरे तीच बघितलं तर म्हणजे राजा जिंकल्यावर आणला कानचं कान कानाचं योग्य आहे का की राजाचं योग्य आहे. म्हणजेपर्यंत मुलाला देते. मी म्हणतो काही लोकांचं काय भगवान भरपूर दिले तुम्हाला ते काढलं मुलांना देवाचं म्हणते मला मुलं नुकसान करते. भागवतामध्ये एक मागे आलेलं ते किती सांगू सांगा. मुलगा चांगला निघाला किती कमाई करून जरत नाही तुम्हाला आपण करून खातो. मुलगा गोगला निघाला तुम्ही किती कमाई करून ठेवा बरं हो वागते आम्ही करून ठेवतो पुढे सुख राहते. नाही मला संपले जर पुढे राहावं लागते पुढे की नाही सगळं राहते. नाही गेलेलं संपत्ती कसं निघून जाते काय नाही बघतायला. मी एक गावाला कीर्तन घेतलं मान काय खोटं कथा नाही बघा ही घडलेली गोष्ट आहे. असं नाव सांगते पण नको विचारा माझं वाट पावला ते असल्यामुळे तुम्हाला लवकर 8लाच गेलो माझं वाट पावलं तर त्यांनी सगळ्या माणसाला मग मला भेटले हात आले उतरलो गाडीवरून मला घेऊन घ्यायला काय त्यांना घरच मला चढा आणले होतं माझ्या हातात सगळं मोठे सगळं घडी सगळं चढायला हात रंगीन मध्ये नेले सगळं पुढे गेलं. 3-3 गजाचे भिंती त्या घरला एका भिंतीवर एवढं होत मातीच्या भिंती मागवले. एक मध्ये 2-4 फुल्यासारखे होते सोपं होतात मध्ये घेऊन गेले. खुर्ची घातल्या एक बसलं बालक होते तिथून घरचे पिढे श्रीमती म्हणून देते त्यांना पाया पडला आणि पुढे आणून दिले पिढं. माझ्या तुमची अवस्था का असं झाली. आमचा जवळ 760 एकर जो लग्न केला आमच्या बापानं एक मुसलमानची बाईला एक हिंदूची बाईला जो लग्न केला 7 मध्ये तर 7 एकर आले. 7 काय झालं आमच्या अशी अवस्था सांगा. सगळं आम्हाला माहितीच आहे काय सांगत त्यांना कर्माने जे लिहिले असतात ते होते. ज्यांनी 700 जमिनीवाले होते 350 जमिनीवाले आमच्या जरी घेतले त्यांचे पोरं घरातला मुंबईला काम करायला लागले. का असं होतं सांगतो मला. सुखामध्ये देवाचं नाव घेतले घरच्या वृत्तीला वागतात कारण ते काम करतात सगळं तुम्हाला माहिती आहे. परमात्मा असं आहे आमच्या गावात आहे. सकाळी माणसं बैठकीवर सकाळपासून स्नान करून मागणे तांदूळ मिळते झालं साडीचे साडेचे तांदूळ चिकट हातामध्ये मोकळा होतो नाही. एक पाव तो खातो तांदळे पुढं भाग जेवून किती काय होते बसला तर आणि जेवून बाहेर येत होते. याची म्हणजे विकास बसला तर आम्ही केव्हा जातो बसायला चालतो केव्हा काम असलं
मला त्याच्याकडे एक पुत्र जायला गेली. पाठाला माहीत असेल माझा कसं वेळ सांगू शकत नाही. त्याकरता वेळेला घेऊन चला, देवाला घेऊन चला. 15,000 उपदेश दिलेले आहे, ते दिलेले आहे. भारतामध्ये तुम्ही भारत वाचा, आणून दिलेलं आहे तुमच्या गावात 2-3 आणि आणून देऊ शकता तुम्हाला असं तयार व्हायला पाहिजे. देव घरामध्ये राहून करणार करा, देव तुम्हाला प्राप्त होते. शिष्याला परमात्मा सांगत नाही ते गुरु गुरु नाही, मुला मुला ज्ञान सांगत ते माता माता नाही, पिता पिता नाही. भागवतामध्ये योगी वशिष्ठांचे काही विचार मांडलेले आहेत. 6 विचार मांडलेले आहेत. तुला ते सगळ्यात मोठे मोठे होतं. कोणते तरी 7 शुभेच्छा तरुण मानसा सत्वापती संशक्ती पदार्थ भावनी उरियाबा तिचे विस्तार करत असल्याने 2 दिवस पडत नाही. आणि केव्हा तरी मागा सोडून हेच घ्यायला येते. ते 7 जे काही विचार सांगितले आता 7 वर्ष कमी संपलेले आहेत. राधे 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 राधे. एक सांगतो नवस करून द्या. रामकथा कृष्णकथा दोन उद्या सांगता काही बुधवारी शेवट आहे. त्या शेवटाचा वाजता गीता आहे ती आपण सांगायचं. दोन्ही 12 वाजता दोन्ही बुधवारी समाप्तीला होते. त्या राम आणि कृष्ण दोन्ही कथा उद्या सांगून टाकायचं आहे. 8व्या स्कंदामध्ये काय आहे मनवंत राहिले. हरी होता कसा हरी होता ते गजेंद्र होता. गजेंद्र आणि कथा मागील पूर्वजन्मामध्ये बहु नावाचा गंधर्व होता. गजेंद्र विनोदी होता. हमेशा लोकांना हसविणे. असं एकदा समुद्रामध्ये स्नान करत असताना त्याने देवल नावाच्या ऋषीचे पाय लागून होते. ऋषी वेगळा राग जास्त होता. त्यांनी श्राप दिले मगर बोललो. त्याने मगरी झाला नसून पुढे विश्वास मागितले. देवानी उद्धार होईल देवाच्या हाताने असं विश्वास केले. एक हत्ती इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. अगस्त्य ऋषींच्या अपमान केला म्हणून त्याला हत्ती पुन्हा जन्म मिळाले. दोघांचे उद्धार भगवंतांनी केले आणि हत्ती सर्व पान केलेला होता आणि मगरीने पाय धरला होता. सोडलं गेलं मग समजा, कारण ते त्यामध्ये होतं त्याचं ताकद जास्त झालं, ताकद कमी झालं, सोडलं गेलं. शेवटला हत्ती देवाचं नाव घेतला. हा काही लक्ष्मी ती काही गजरा आगे लागत गोरी पिछे होत आला आणि देवाने तिथं गेले. दोघांनी कुठे गेले हत्तीचा उद्धार झाला. भगवंतांनी पुढे मोहिनी होता स्वतः तेव्हा जावं काय वाटतं त्याची सुरुवाती तुका शिष्य हाताला आणि समुद्रामध्ये पडलं. तेव्हा देव देऊन नंतर ते समुद्राला सोबत घातले. वासाला पडले वासुकी त्याला गणपतीला घातले वासाला. इकडे दैत्य इकडे ते रोज नंतर केले. नंतर किती चोदात निघाले म्हणजे चौदा निघाले. पहिले निघालं विष आणि ते नदीवाला प्रार्थना केली आणि विषाच्या ठिकाणी तुम्ही आहात ते विष प्या. अशाप्रमाणे देवदेव महादेव भूतात्मा भूत पावना चारी नाम सर्जन करणं दैवत्यम जगन्नाथ विजय देवा महादेव आणि विष निघालेला आहे. निघून जाऊ लागलं तुम्ही या ते विष प्या. असं जे काही त्यानंतर भगवंतांनी आले विराट भेटले आणि 2 विषय भेटले. 1000 विषय तेव्हापासून त्यांची घरात 10 पडलं पुस्तक पडलं. तेव्हा त्यांनी थंड लावून भेटले. सगळ्यात भेटले. गंगेला वरे भेटले. डोक्यावर पाणी सतत पडले. ते विषयाच्या जे काही गर्मीनं 10 म्हणून समजा आणि शेवटचा काही कृपा घेऊन गेलं म्हणून छंदामध्ये राम असं नाव भेटले. तेव्हा कंठामध्ये राम नाही नीळकंठ आहे आणि सर्व देव शांत झालेला आहे. प्रार्थना नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. कंठामध्ये रामनाम घेतल्यामुळे त्यांचे उद्धार झालेला आहे. असे ते विषय उतरलेला आहे. अशी आरतीमध्ये तुम्ही सर्वांना घेतली म्हणून दाखवायचं आहे. पुढे काय झालं अनेक प्रकारचे मित्र हे निघाले. पहिल्यांदा
पुढच्या सेवा जे काही राजाकडे घेतला आणि ऐरावतीमध्ये घेतला, कौस्तुभमध्ये विष्णू घेतला, लक्ष्मी तिकडे गेली, वाल्मी नावाचे दारूवाला त्यांनी घेतले, पुढे अमृती बरोबर आली. त्यानंतर भांडे पण भेटले, मला तुला म्हणून देवा दैत्य. मग तेव्हा भगवंतांनी अवतार घेतले मोहिनीचा, म्हणजे मोहन टाकणारी. त्याला ते अवतार मोहिनीचं बघितले भगवंत विष्णूचे, तसं बोलून गेले आणि ते म्हटले भांडे करून नका, सर्वाला मी पगत वाढते म्हणून पंगत बसते दोन्हीकडे, इकडे राक्षस आहे, इकडे देव. देवाला वाढता वाढता खराला ही मोहिनी भगवंत आहे म्हणून एक राक्षस बसता इकडे गावाच्या पंक्तीमध्ये आणि दिवाणी बसताना तिथे मुक्ती दिली आणि त्याकरता दोन झाले रामवाडी अरे तिथून आरोप केले होते, आरोप दिवस झाले. असं देवाला मोहिनी अवतार घेऊन आणि दैत्याला आठवून दिले आणि देवाला पालखीला घेत जातात. ते मला तुला म्हणजे पाणी करतात त्यांनी त्याच्यातून घरी घे असं करण्यामध्ये साधलं नव्हते आणलं साधलं म्हणजे आणि हरिद्वार, नाशिक, प्रयागराज, उज्जैन आता होते कुंभमेळा. कुंभातलं अमृतेचं सांडलं होतं म्हणून त्या 4 ठिकाणी कुंभमेळा नाशिकला होते, हरिद्वारला होते, प्रयागराजला होते आणि उज्जैनला 4 ठिकाणी आणि कुंभमेळा होत असते. तिथं देवरायच्या भांड्यामध्ये अमृत सांडून पडण्याची जागा आहे, कुंभमेळा होते. अशाप्रमाणे मोठे देवास मोहीन अवतार देवाने घेऊन अमृत पाजले. राजा प्रेमबळीची कथा थोडक्यात सांग. राजा बळी कल्याण आणि दैत्य लोकांना आलं, काही बाजूला गेले देव म्हणून त्यांना 100 यज्ञ लागला इंद्रपती गावा म्हणून. रात्री 90 यज्ञ 100 यज्ञ होतं. मग तेव्हा देव लोक देवाकडे गेले होते. 100 यज्ञ केला की इंद्र होते त्यानं मला आम्हाला वाचवा. भगवंत आणि बाबा माता घेतला. आता मी छत्री घेऊन काठी घेऊन गोळी घेऊन आणि पलीकडे आले विचारलं होतं शांती. माझ्याकडे दानशूर होता, काय मागायचं आहे? 3 पाय ठेवायला जागा दे, 3 पाय ठेवायला जागा दे. म्हटलं घ्या काय ते 100-200 मागा माझं राजे माझा आहे कोण देतो? 3 पाय जागा नव्हता तुम्ही. माझ्याकडे मला ताकद नाही. असंतुष्ट होते ते नष्ट आहात. काही ब्राह्मणाने संत असंतुष्ट होणे मिळेल. संतुष्ट असे नाही होता तुम्ही संतुष्ट होणे तुम्ही खूप शास्त्र आहे. अशाप्रमाणे असंतुष्ट ब्राह्मण नाही, संतुष्ट आहे. 3 पाय जागा मला पुढे. तेव्हा संतुष्ट होणे शुक्राचार्य शुक्राचार्य नाही वेगळे शुक्राचार्य वेगळे गुरु होते. ते म्हणतात 3 पाय जागा ब्राह्मण म्हणते 100 वर्ष म्हणत होता. ब्राह्मण देव आहे, दान देऊ नको म्हटला राजे बळीला. देव माझ्याकडे काय होणार आहे? कापा देवनी येतोच म्हणून घेऊन असं पाणी म्हणत असतात मी पिऊन बसतो तिथे पाण्यामध्ये पाणी पडत गेले घेऊन. मग ते राजा बळीनं एवढं लागलं एवढा अनुभव झाला की आपण काय सगळे काय बळीने अंधळा केला शुक्र होतं. अशा प्रमाणे पुढे पडलेला आहे. राजा 3 पाय जागा मागितल्या कामनामध्ये. घेताना लहान मुलगा होता, आता देताना मागताना आता घेताना ट्राफ भेटला होता. 1 पाय झाकला पृथ्वी, 1 पाय झाकला आकाश. राहायला कपडे ठेवून रोजक्यात केला राजा बळीचा घेऊन पात्रामध्ये काढला. तेव्हा ह्याची भक्ती पाहून आणि शूर पाहून उदय प्रसन्न झाले. राजा बळी कथा मागायचा आहे माल. ते म्हणजे द्वारपाळ देवाने चूक केल्यामुळे राजाचं द्वारपाळ झालं. द्वारपाळ झाल्यामुळे राजा द्वारपाळ झालेले होते. पुढे बरेच दिवस गेले, 6 महिने वर्ष येणं गेले. नवरा म्हणून पिकूला पडला आणि नारळ करत पिकूला गेले. लक्ष्मी म्हणजे का हवं तुमचे मानक वर्ष झालं पत्त्याने करायचं. राजा बळीला छळ करण्याकरता गेले. नवरा तिथं ते द्वारपाळ झालेली आहे. बळी सोडण्यात गेला. कसं करावं? तुम्ही जावं लागतं तर सोडतील घ्या. लक्ष्मी काय केलं हो हे पण थोडं साधा नेसली बरं, जरा गरिबाचं नेसले आपण साधा आणि मुलं नेसून कष्ट घालून लक्ष्मी गेली द्वारपाळला. त्यामध्ये गेली द्वारपाळ बसले होते बाहेर घालून. द्वारपाळ झालं घर राखणार द्वारपाळ चक्राशी होते आणि
ते म्हणतो खरंच आलीस तुला राजाकडे काही जायचं आहे मी काम करणारी बाकी वगैरे लक्ष्मी आलेली येऊन जा म्हणते मध्ये गेली माझ्या बहिणीने पाहिला बाई नाहीच म्हणे बाई म्हटलं ना मी गरीब बाई आहे मला कोणी नाही तर काम करण्याकरता आलेली आहे काम द्या काय करत असतो भांडे घासते कपडे धुते गरज लागते पुसते साफसफाई करते मी सांगितलं काम करते मला काम द्या पगार पगार नको मला जेवण द्यापर्यंत असं कुठं म्हणायला गेले म्हटलं राजाकडे नाही राहा म्हटलं पण एक गोष्ट ठेवा ती मला बाई म्हटलं मला बहीण म्हटलं एक गोष्ट आठवत ठीक आहे माझी बहीण मी तुम्हीच आहात म्हणून ते जवळ ठेवलेल्या लक्ष्मीला माझ्या बहिणीनं पुढे श्रावणा झालं काय पुढे राखी म्हणा भावाला त्या बहिणीच राखी बांधून माझ्या पिसळी घालवलं इतकं इतकं राहते तर आधी काही दुकानात मग आता रक्षाबंधन होतं आणि रेशमी मला घेतली रक्षा केली राखी केली आणि आरती लावली एक लक्ष्मी आणि मला काही पडस किती झाला आहे समाजात कुंकू लावली आरती केली आरती करून म्हणतात तिला म्हणतात आता बाई तुझं काय द्यावं गेल्या बहिणीला तर राखी फुल्याने तुला काय पाहिजे सांग काय देतो त्याच्यात मी दानशूर आहे काय सांग मला काय तो वारपाळ देऊन टाकून वारपाळ आहे नाही देऊन टाकून जाते मी तेव्हा त्याला लक्ष्मी आई पाया पडले वारपाळाने घेऊन केलं आपल्या घरात गेली होती विवेकाला सांगितलेलं आहे आता ते नमस्कार सांगतो पुढे संख्या पुढे निघाले आणि पुढे 5 झाले 1.5 तास झालेला आहे सुरुवातीला आलो पुढे 5 झालेला आहे आरती आणि दर्शन आहे अजून मंडळी वाढलेली आहे त्या दिवशी रामकथा गोविंद आम्ही सांगतो रामाचा आणि कृष्णाचा परवा दिवशी 11 वाजता ते 12 वाजता सांगून आणि परवा दिवशी 10 ते 11 आणि 10ला प्रॉप्शन आम्ही उद्या तर गेट टाईम तिथे राहते परवा दिवशी सकाळी 10 ते 11 11:30 नोंदून ठेवा ते लवकर बसा तसं विचारण्यामध्ये असं 10ला येऊन बसा म्हणजे 11:30 होऊन जाते येऊन करून जायचं नाही थोडे सांगू शकता राधे 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 राधे